न्यूजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या विशेष प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. आपण या प्रोग्राममध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहोत. त्यांच्या पक्षाची भूमिका, या निवडणुकीसंबंधी उमेदवाराची निवड, मुद्दे आणि स्थानिक आघाड्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. त्यांचे विजन काय आहे याविषयी. आज आपल्यासोबत आहेत औरंगाबाद पश्चिम विभागाचे प्रमुख बप्पा दळवी. आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करून जाणून घेणार आहोत की त्यांची निवडणुकीविषयीची तयारी कशी आहे. नमस्कार बाप्पा, आपलं स्वागत आहे या न्यूजच्या स्टुडिओमध्ये. बाप्पा, मला तुम्ही सांगा, शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्याची संख्या यावेळेस जास्त दिसत होती. खूप जास्त. तुमच्या इतर पक्षाच्या कोणत्याही कार्यालयापेक्षा शिवसेनेकडे गर्दी जास्त. विशेषतः तुम्ही ज्या विभागाचे प्रमुख आहात त्या विभागात खूपच जवळपास दुप्पटच्या पेक्षाही जास्त अर्ज मागणी होती. काय यामागचं काय कारण आहे? नाही, आता जिल्हा परिषद पंचायत समिती ही जी निवडणूक आहे ही सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी निवडणूक आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण या निवडणुकीत भाग घ्यावा, आपल्याला पण तिकीट मिळावं. आपल्याकडे 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गट असे 12 उमेदवारी चाचपणी आपल्याला करायची होती. तर माझ्याकडे जवळपास 80च्या वरती 4 गटासाठी आणि घरासाठी मिळून जवळपास 100 उमेदवारांची मागणी आमच्याकडे आली होती. त्यातूनच आम्हाला हे 12 लोक निवडायचे होते. इतके कार्यकर्ते उत्साहात होते यावेळेस. कारण उद्धव साहेबांनी सुद्धा मुंबईमध्ये सभा घेऊन 1 लाख चलोचा नारा दिला आणि त्याचा इतका उत्साह संसरला की खूप शिवसैनिकांनी सांगितलं की नाही, आता आपल्याला पश्चिम मध्ये आम्ही गेली 15-20 वर्षापासून तिथं युती करतच नाही. आम्ही स्वतः शिवसेनेच्याच बालेकिल्ला असल्यामुळे आम्ही बजाजनगरमध्ये किंवा पश्चिम ग्रामीणमध्ये सर्व काही आपलंच राहतं. तर आपल्याकडे यावेळी 4 पैकी 3 जिल्हा परिषद गट आपल्याकडे होते आणि 6 पंचायत समित्या आपल्याकडे होत्या. आणि शिवसैनिक हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला एक कार्यकर्ता असतो आणि लोकांना वाटतं की आपल्या हा कुटुंबातला कार्यकर्ता आहे. नाही, शिवसैनिक हा कधीही कोणत्याही लोभाने किंवा पक्ष काम करताना दिसत नव्हता आतापर्यंत. पण यावेळेस अगोदर यापूर्वी कसं पाहायला भेटायचे, पक्ष आले द्यायचे यांनी निवडणूक लढावी, त्यांनी निवडणूक, एवढी मागणी होत नव्हती. पक्ष जे ठरवलं ते होते. पण यावेळेस मागणी खूपच होती. याचं कारण काय आहे? नाही, आता याचं मागणी असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याच्या इच्छेमध्ये लोकशाही आहे. लोकशाही सर्वांनाच अधिकार आहे. मला सुद्धा तिकीट मिळालं पाहिजे आणि इच्छा वाढत चालली. लोकांना वाटतं की आपण पहिलं कसं होतं की पक्ष मोजकेच लोक जायचे आणि 2 लोकात 3 लोकात पक्षाला सुद्धा देत नाही ह्याला योग्य वाटत होतं की 2-3 लोक झालेले आहेत. तर 3 लोक चांगला उत्तम उमेदवार पाहून त्याची समाजामध्ये प्रतिभा काय आहे, तो जनसेवेचं काम करतो का, त्याला आपण जर उमेदवारी दिली तो पण त्या पदाला न्याय देईल का, त्याची योजना वगैरे आणेल का, असं सर्वे असतो सर्व. आणि आम्ही शिवसेनेचं कसं असतं की आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे उमेदवारी अर्ज येतो त्याची आम्ही लगेच छाननी सुरू करतो पक्षामार्फत. आमचे सर्व कार्यकर्ते मग त्याचं त्या विभागात जाऊन हा कार्यकर्ता कसा आहे, त्याची त्या भागामध्ये ओळख कशी आहे, त्या भागात त्याच्यावर लोक वाईट त्या संदर्भात वाईट बोलतात का, त्याचं काम कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा आम्ही घेतो. आणि मग ते सर्व झाल्यानंतर आम्ही ते उमेदवाराची चाचणी झाल्यानंतरच त्याला तिकीट देतो. मग 2-3 जण असले की मग निर्णय घ्यायला योग्य होतं. पण आता 12-12, 13-13 लोक असल्यानंतर खूपच अडचणीचं काम होतं. आणि त्यात पक्षश्रेष्ठीला सुद्धा त्याच्यात सरळच वाटतं की हा माझा कार्यकर्ता, तो माझा कार्यकर्ता. आणि शिवसेनेनंतर सगळेच हे असतात. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता कोणाकडे पण जातो. पण लोकांना काय वाटतं नाही, तो त्याचा कार्यकर्ता आहे. पण सर्व शिवसेनेवर प्रेम करणारे असतात. पक्ष आपल्या जिल्ह्याचे जे पक्ष नेते आहेत, विविध खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, यांच्यापेक्षा जे तिकीट मागायला आलते यांचा संबंध आणि तुमचा संबंध अधिक येतो. त्यांच्यापेक्षा नेत्यांपेक्षा तुमचा संबंध अधिक येतो. जे तिकीट मागायला आलते प्रत्येक गटामध्ये जवळपास 10 ते 15 जण तिकीट मागत होते. हे दरच बाप्पांच्या सोबत असायचे. बाप्पांच्या सोबत उठबस असते त्यांची. बाप्पांनी जे काम सांगितलं त्यांचे कार्यकर्ते. मग बाप्पांनी यांना कसं फेस केलं आणि त्यांच्यासोबत निवड करण्यासाठी, कारण त्यांनी आताच आमदार संजय सिंग सोबत आपली चर्चा झाली, मुलाखत झाली, त्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारलं.
मग इथं तुम्ही मत कसं आता व्यक्त केलं? नाही नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण तालुका प्रमुख असल्यामुळे या तालुक्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते त्याचे माझ्याशी समजा डेली संवाद असतो. आणि मी सुद्धा त्यात पाहत असतो की कोणता कार्यकर्ता काम करतो, कोणता कार्यकर्ता कशामध्ये काम करतो. ते माझ्याकडे सुद्धा त्याचं ऑब्झर्वेशन आहे. मग त्या हिशोबाने जसे जसे नाव आले तसे तसे मी त्यातून वरिष्ठांना सांगत गेलो की हा इथं फिट बसू शकतो किंवा हा चांगला कार्यकर्ता आहे. असे मी 2-2, 3-3 नावं काढून वरिष्ठांकडे पाठवले होते की या 3 लोकांतून या 2 लोकांतून तुम्ही तुमच्या सर्वेनुसार निवडा. मग आता बाकीचे लोक आता ते तुमच्याकडे मागणी खूप जणांची, तर ह्यांचा बाकीच्या तुमचा थोडा रोष येऊ शकतो, हे कसं फेस? नाही, असं नाही होत. शिवसेनेमध्ये असं होत नाही. आता तुम्हाला खोटं वाटेल की ज्या दिवशी आमचे फॉर्म भरायचे शेवटचे दिवस होतात त्या दिवसापर्यंत म्हणजे जवळपास 3 वाजेपर्यंत मी स्वतःच 2:30 वाजता माझ्या हातात बी फॉर्म आले. 2:30 वाजताच बी फॉर्म घेऊन मी स्वतःच गेलो होतो. तर 2:30 वाजेपर्यंत ते अर्ध्या तासामध्ये जितके आमचे इच्छुक होते तिथं जाऊन आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे बी फॉर्म दिले, तिथे त्याचे नाव वाचवले. त्याच्यानंतर आमचे जितके पण लोक मागणी करणारे होते ते पूर्ण थंड झाले, शांत झाले. त्यांना त्यांचं नाव आलं की आम्ही लगेच रात्री 7 वाजता एक ठिकाणी गेलो होतो. तिथे सगळेच मला भेटले. सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे आता आपण तिकिटापर्यंत आपण भांडत होतो एकमेकांशी. आपली हे आणि एक प्रोसिजर असते, प्रत्येकाला वाटते की मला भेटायला पाहिजे. मग 7 वाजता आम्ही सगळे एकत्र आलो. सगळे जितके फॉर्म भरलेले होते सर्व झाले, कोणी असं नाराज नाही झालं. पण आता कोणाच्या मनात थोडंसं जास्त दुःख असतं, कोणाच्या मनात लगेच होऊन जातं. आता मी सुद्धा इच्छुक होतो, मला पक्षाने नाही सांगितलं, मी नाही सांगितलं, माझ्या मोठी जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी सांगितलं नाही त्यांना द्या. सर्वांची चर्चा होती की बाप्पा दगडी हे तालुका प्रमुख आहेत आणि खूप दिवसापासून सेनेचे काम करतात, निस्वार्थपणे असे बऱ्याच कार्यकर्त्याची भावना दिसते बऱ्याच वेळेस की बाप्पाने आता पण कोणत्याही घटनात्मक उमेदवारीसाठी जास्त आग्रह धरला नाही पक्ष, पण यावेळेस बाप्पांना दिली पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणंही होतं आणि बाप्पांना भेटल नाही असंही होतं. पण बाप्पाचं त्या यादीमध्ये नावच नाही. नाही, माझी मागणी होती, रास्त मागणी होती आणि वरिष्ठांनी माझा विचार पण केला होता. पण काही समीकरण असे असतात राजकारणात की आपण निवडणूक यासाठी लढतो की आपल्याला जिंकायचे, पडायचं नाही. अशा उद्देशाने वरिष्ठांनी विचार केला आपल्या ह्या म्हणजे ह्या आपल्या जो उमेदवार आहे ह्या उमेदवारापेक्षा अजून जर चांगला उमेदवार केला तर ही निवडणूक आपल्याला अजून सोपी जाईल. ह्या उद्देशाने त्यांनी दुसरा उमेदवार दिला आणि जागा ओपनची होती. मी ओबीसी मध्ये येत होतो आणि ओपनचे जेव्हा उमेदवार असतात त्यांना ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण असतं त्यांना भाग घेता येत नाही आणि मग आपण त्यांचा हक्काश हिरावून घ्यायचा ह्या माझा मी आहे. त्याच्यामुळे मी लगेच सांगितलं की मग मी माझं काही इच्छा नाही, जो चांगला कॅटेगरीचा माणूस आहे त्याला देतो मी. आणि मग पक्षाने तसं करून ते दुसऱ्याला दिलं आणि त्याचं काय आपल्याला आपण माझ्याकडे 4 सर्कल जिल्हा परिषद हे आता बाप्पाचं मोठे पण झालं. आता तुम्ही बाकीचे ज्यांना तिकीट नाकारलं किंवा पक्ष सगळ्यांना काही तिकीट देऊ शकत नाही, मनात कुठं त्यांचे किंतु असतं, मग त्यांची समज कशी काय? प्रत्येकाच्या मनात किंतु परंतु असतं. मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की वडगाव बजाजनगरमध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन झाले, त्यावेळेस तर आमच्याकडे 105 लोकांची मागणी होती आणि त्यावेळेस आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या विश्वासावर जिल्हा प्रमुख आमदार साहेब जी खासदार साहेब असते सगळ्यांच्या विश्वासावर आम्ही सगळ्याच उमेदवारांना फॉर्म भरा म्हणलो होतो. सगळेच 87 लोकांनी फॉर्म भरले होते आणि आम्हाला फक्त 17 लोक निवडायचे होते. 17 आम्ही ज्या दिवशी फॉर्म विड्रॉल घ्यायची वेळ होती त्या दिवशी 87 पैकी बाकीच्या सगळ्या लोकांनी फक्त 3च लोकांचे फॉर्म राहिले आणि माझे 17 म्हणजे 20 लोक असे राहिले त्याच्यात. म्हणजे बाकीच्या जवळपास 67 लोकांनी एका फोनवर सांगितलं पक्षाच्या आदेशाप्रमाणे सगळ्यांनी भाग घेतले. त्यातले 3-4 ग्रामपंचायत सदस्य होते. आज त्यांना आम्ही पंचायत समिती दिली. 1 महिनाभर 1-2-3च महिने झाले, 1 वर्ष झालं निवडणूक. 1 वर्षाने त्यांना न्याय मिळाला. त्यांनी आता आमचा शब्द ऐकला. पंचायत समिती त्यांना तिकीट नव्हतं दिलं ग्रामपंचायतीला, त्यांना आम्ही आता पंचायत समिती दिली. आज ते पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून जाणार. आम्ही कोणाला अन्याय करत नाही, पण मागणीच अशी असते त्याला काय काही बंडखोरी झाली नाही. बंडखोरी नाही झाली. आम्ही त्यांचं मन वळवण्याचा काटोकाट प्रयत्न करत आहोत. असे कोणीच नाही राहिले. 1-2 जण आता खूप दुःख झाले. बरोबर आहे ना, साहजिकच आहे. तर मी 30 वर्षापासून करतो, 15 वर्षापासून करतो, त्याला पण वाटतं मी 10-15 वर्षापासून काम करतो, माझा पण विचार व्हायला. पण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर
चारही बाजूचा विचार करा. म्हणजे तुमच्याकडे पैसा असून पण कामाचा नाही. आतमध्ये पैशावाले तर मग टाटा बिर्ला पंतप्रधान झाले असते. तुमची समाजात प्रतिमा पाहिजे, तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. जो पद तुम्हाला घ्यायचं बाळासाहेबांचं जे राजकारण होतं, समाजकारण 80% समाजकारण, 20% राजकारण, या धर्तीवर निवड होती. आणि असं काय होत नाही की आताच तुमचं तिथं संपलं, असं काय होत नाही. परत 5 वर्षांनी निवडणूक आहे चालू. प्रत्येक आता मागच्या वर्षीचे पंचायत समितीचे आम्ही रनिंग मेंबर आमचे 2 बसवले. पंचायत समितीचे जे होते ना रनिंग होते, मागच्या वेळेस निवडून आले असते, आम्ही त्यांना पण देऊ शकलो असतो. पण आम्ही त्याला काय म्हणलं, तुम्ही 5 वर्ष त्याचा उपभोग घेतला, तुम्ही थांबा, आम्ही नवीन चेहऱ्याला संधी दिली. म्हणून आता सगळे नवीन बॉडीला संधी दिलेली आहे आणि चांगले उमेदवार आहे. आणि शिवसेना पूर्ण ताकदीने तर लढतेच आहे आणि सर्व सीट निवडून येतील अशी. यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे भारतीय जनता पक्षाची. एक तुम्ही शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला महाजन साहेब असताना की ती हिंदुत्वावर आपण केली होती. आणि हिंदुत्वाची युती होती कारण हिंदुत्वामध्ये आपलं मत विभाजन होऊ नये. आता तुम्हाला माहिती आहे की हिंदूचे उमेदवार उभे राहिले तर मुसलमान एरियामध्ये आपण मत मागायला गेलो तर आपल्याला मतदान होत नाही. आता माझ्या भागातच खूप मुसलमान लोक राहतात, पण ते लोक आपल्या म्हणजे मतदान करत नाही, किती जरी फेवरेबल माणूस असला तरी. आणि हिंदूचं मतदान पुढे डिवाइड होऊ नये म्हणून युती होती. पण आता काही कार्यकर्त्याच्या डोक्यात किंवा काही मोठ्या नेत्याच्या डोक्यात हवा जाते, मग ते थोडंसं वेगळं होतं. पण त्याचा त्रास सर्वसामान्य खाली जी असतात त्यांना होतो. तुम्हाला त्रास होणार नाही, त्रास होतो. आता काही ठिकाणी कसं होतं की आपल्याला ज्या प्रोसेस मधून जायचं, प्रोसेस ते एकच असते त्यांची. आता तुम्ही मी आपण बरोबर चालतो आणि त्याच रस्त्याने परत दुसऱ्या माणसाला पण जायचं असतं, मग गर्दी होते ना. आता मी एक रस्त्याने आम्ही शिवसेनेची आता पूर्ण फळी चाललो, पण तुमचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे हा, आता कोण खरा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी म्हणजे कसं, याच्यात काही कोणी असं सांगू शकणार नाही, कुणीच नाही सांगू शकणार की मी हिंदुत्ववादी. पण ज्यावेळेस काही घटना अशा घडतात देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की जिथं आपल्याला हिंदुत्व दाखवावंच लागतं. बजाज नगरमध्ये आता मोदी सरकार यायच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये मंदिरं पाडण्याचा अध्यादेश निघाला होता. मंदिरं म्हणजे जे धार्मिक स्थळ पाडायचं, पण त्यांनी गेली 10 वर्ष दाबून ठेवलं. त्यांनी दाबून ठेवलं, त्यांनी कधीच ओपन करून नाही दिलं. त्यांनी एक सुद्धा मंदिर. आता सत्ता तुमची आहे, आता सत्ता आमच्या आल्याबरोबर शासकीय अधिकारी तो मुद्दा काढला आणि मंदिरं पाडायला लागले. मंदिरं पाडायच्या टायमाला पूर्ण देशाचा आदेश येतो. पूर्ण देश सोडून दिला, पूर्ण महाराष्ट्रात आला. महाराष्ट्र सोडून दिला, पूर्ण संभाजीनगरवर आला. म्हणजे इथं संभाजीनगर मध्ये शिवसेना मजबूत आहे, त्या ठिकाणी आणून त्यांनी ठेवलं. मग आता इथं शिवसेना कसं बदनाम करते, मंदिरं पाडायला. आम्ही खासदार साहेब आम्ही सर्व आमच्या तिथं गुन्हे दाखल झाले, आम्ही नाही पाडून दिलं मंदिर. आम्ही थोडं उशिरा पोहोचलो, 5-10 मिनिटं, नाही त्या मंदिराला हात पण नसता लावून दिला. काहीच असं म्हणणं आहे की खासदार साहेब तुम्ही सध्या तिथंच होतात बजाज नगरमध्ये, मंदिर पाडतात, काही पाडून दिलं सेवा. नाही, आम्ही तिथे नव्हतो साहेब, शहरामध्ये होते. आम्ही सगळे बजाज नगर, आम्ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात होतो की काय चालू आहे काय, तिथे आम्ही पूर्ण अभ्यास घेत होतो. पण त्यांनी काय केलं की त्यांनी हे ठेवलं, म्हणजे बाजूला ठेवलं आणि त्यांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. ते आम्हाला माहिती नव्हते की प्रत्येक भागात त्यांनी वेगळी टीम पाठवली. आम्हाला वाटलं की या ठिकाणी आले की तर इथं थांबवू आपण, पण त्यांनी 2 ठिकाणी वेगळ्या ठिकाणी पाठवले. म्हणून एक साईबाबा मंदिरला ते पाडू शकले, मग दुसरं मंदिर पाडताना आम्ही पोहोचलो तिथं पाडून नाही दिले. प्रश्न कसा आहे की मग आपलं सरकार असून आपले हिंदूवाचे लोक आणि तुमचं काय झालं, त्याचा रिप्लेस काय झालं. भाजप शिवसेना आम्ही ज्यावेळेस त्याच ग्रामपंचायत मध्ये आम्ही समोरासमोर लढलो ना. भाजपचे पण 17 उमेदवार होते, शिवसेनेचे 17 उमेदवार होते. मग त्यांचे किती आले, एक म्हणजे नावाला येणार नव्हता. आमच्या चुकीमुळे ते जुने शिवसैनिक होते, ते पण जुने शिवसैनिक होते. ते एक नावाला आमच्या चुकीमुळेच तो आला, ते पण आम्ही मान्य करतो. कारण आमची चूक झाली की आम्ही आमच्या मित्रावर भरोसा टाकला की ठीक आहे तू राहू, तुझा फायदा जर झाला तर त्याची मतं कशी, असा आमचा एक गैरसमज झाला, तो सुद्धा नसता आला. विरोधक आहेत सध्या पंचायत समितीसाठी, म्हणजे भारतीय जनता जे उमेदवार तुमचा निवडून तीच भारतीय जनता पक्षाचं काम पाहत आहे तिथं बजाज आहे ना. मग आता त्यांची मिसेस पण जिल्हा परिषदला उभी आहे, उभे राहण्याचा काय सगळ्याला अधिकार आहे. पण माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही आता ग्रामपंचायतला तुम्ही निवडून नाही येऊ शकले तर मग कशाला पुढे जायचं. एक आपले जर माणसात काही स्वाभिमान असेल ना तर माणसाने आपण माहिती आपल्याला, आपण ग्रामपंचायतला निवडून आलो तर मग एका दुसऱ्याला चान्स द्यावा, दुसऱ्याला पुढे ती त्यांची हे. पण आम्ही त्याला आम्ही विजयी होऊ देणार नाही.
शिवसेनेत खंबीर आहे तिथे आणि गद्दारांसाठी तर अति खंबीर आहे बजाजनगरचे लोक. शिवसेनेचं हेच आहे हो सर्वीकडेच आहे. शिवसेना सर्वच कार्यकर्त्याला चांगलं बनवते, धिप्पाड करते, खाऊन पिऊन मस्त करते आणि तो लगेच आहे तर दुसरीकडे. असं बऱ्याच ठिकाणी दुःख आहे तुम्हाला. सगळ्यांनाच दुःख आहे. आता तुम्ही सांगा आता काय करू शकतो. आता माझ्यासारखे का जात आहे? कार्यकर्त्याला शिवसेनेने एवढं मोठं केलं, का जात आहेत ते शिवसेनेसोबत? जातात का? पण डोक्यात हवा सुटते ना. डोक्यामध्ये हवा गेल्यानंतरच हे प्रकार घडतात. काही गरज नसते. काय शिवसेनेकडून कोणती अपेक्षा? नाही, शिवसेनेकडून सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. काहीतरी अपेक्षा अहो, त्यात तुम्हाला काही नसताना तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं, काही नसताना तुम्हाला तालुका प्रमुख केलं. आता काय ह्या तिथल्या लेवलचेच बोलतो ते, बाहेरचं तर काही बोलत नाही. बाहेरचं तर खूप बाळासाहेब खूप कोणाकोणाला काय काय दिलं, काय काय कसे कसे होते. तर मी तर मुंबईपासूनचा शिवसैनिक आहे. मी 1982 पासून मुंबईत राहतो, तेव्हापासूनच मी सगळ्या गोष्टी पाहतो. सगळ्या माझ्या समोर म्हणजे आमच्या ह्याच्यात झालेले आहेत. शाखेत पण काम केले आपण, सभेला पण जात होतो, शिवाजी पार्कला जातो सगळ्या. पण कसं राहतं काय प्रत्येक वेळेस नवीन राजकारण बदलत राहतं, या गोष्टी बदलत राहतात. तशी भारतीय जनता पक्ष तुम्हीच मोठा केला म्हणून नाही, मोठा केला म्हणजे करावा लागला बरोबर घेऊन. नव्हतं आम्ही आमच्या इकडे तर बजाजनगरला आम्ही काहीच घुसून देत नव्हतो. पण हळूहळू आता त्यांची ती पॉलिसी आहे, भारतीय जनता पार्टीची ती पॉलिसीच आहे. आपल्या कसं शिवसेनेचं गरम रक्त असतं ओपन, की समोर समोर बोलून जिकडं तिकडं. त्यांच्यासारखं असं स्लो पॉयझन नाही, आपल्याकडे डायरेक्ट पॉयझन आहे. त्याच्यामुळं ते आम्ही कोणाची भिडभाड सुद्धा त्या भागात ठेवत नाही, त्यामुळे तो सगळं जिथलं तिथं करतो. आता आपण काय करू, गट तुम्ही गटानुसार आता 4 गट येत आहेत तुमच्या. हो, 4 गट आहेत. वडगावमध्ये दोन आहेत. दौलताबाद पासून सुरू होतो आपला गट आणि वडगावमध्ये 2 आहेत आणि पंढरपूरला 1 आहे. वडगाव गटामध्ये 2 गटामध्ये मला वाटतं काय 49 आणि 50. 49च्या गटाचे उमेदवार कशी निश्चित आहे? नाही, आता 49 जो जिल्हा परिषदचा गट आहे तो एसी महिलेसाठी राखतोय. आता एसी महिलेसाठी आपल्याकडे 3-4 लोकांची मागणी होती. कोण? त्याच्यामध्ये एक प्रकाश निकम त्यांच्या पत्नी होत्या, एक विजय गायकवाड सर होत्या त्यांच्या पत्नी होत्या, एक आपले उपसरपंच आहे पाटोळे म्हणून त्यांची पत्नी होती आणि एक प्रकाश भोसले म्हणून त्यांची पण पत्नी होती. मग या सर्वांचा विचार करून आम्ही एक चांगली महिला, चांगली बोलते, चांगली म्हणजे त्याचा अभ्यास आहे अशा महिलेला प्रकाश भोसले त्या महिलेला तिकीट दिलं. पंचायत समिती त्या गटातून हा, त्या सर्वसाधारण मध्ये चारी सर्कल पंचायत समिती गणाचे 4 सर्कल सर्वसाधारणसाठी. त्याच्यामुळे गावात एक जण आमच्या गावात गेल्यामुळे एक गावातल्या 4 कुटुंबाला दिलेले आणि एक बजाजनगरचा आहे जो खाली संजय शहाणे आहे, तो पण माझी सरपंच आहे. गट क्रमांक 50 मध्ये गट क्रमांक 50 मध्ये रत्नामाला डमडर आहे, त्यांना तिकीट दिले. आणि गणामध्ये आदित पाटील आणि संतोष नरोडे. किती जणांची मागणी होती उमेदवारीला 50 मध्ये पण 5 महिलांची होती आणि गणामध्ये 15-12 जण होते. तर तिथं आम्ही काय फॅक्टर लावला की तिथं काही ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा मागणी केली होती आणि रनिंग पंचायत समिती सदस्य होते. मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आताच ग्रामपंचायत सदस्य आहात, तुम्ही आता यावेळेस काही डिमांड करू नका. पंचायत समितीला पण सांगितलं आम्ही की तुम्ही आता पंचायत समिती 5 वर्ष तुम्हाला दिलं होतं, तुम्ही थांबा यावेळेस. ज्यांच्या ग्रामपंचायत मध्ये आपण तिकीट देऊ शकलो नव्हतो शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांची म्हणजे मागणी होती आणि त्यांना दिलं पण होतं तिकीट, पण काही कारणास्तव ऐन टायमाला समोरच्याची राजनीती बघून आम्हाला ते बदलावं लागलं. मग आम्ही त्यांना बसवलं. मग त्यांना न्याय आता ह्या पंचायत समितीमध्ये आदित पाटील आणि संतोष नरोडे 2 आणि जिल्हा परिषद गटामध्ये एकदम फ्रेश असं कॅन्डिडेट दिला की चांगलं सुशिक्षित आणि शिक्षण BCom BA झालेलं आहे त्या महिलेचं आणि त्याला पूर्ण व्यवहाराची याची त्याची जाण आहे आणि त्यांच्या भरपूर महिला मंडळ वगैरे आहे, बचत गट वगैरे आहे. अशा महिलेला तिथून तिकीट देण्यात आलं आणि त्यांचे जो मिस्टर आहेत त्यांचं व्यापारी मंडळ म्हणून त्याचं खूप मोठं तिथं असतंय. त्याच्यामुळं आम्हाला शिवसेनेला व्यापारी वर्ग सुद्धा अजून जॉईन. व्यापारी म्हणून तुम्ही तिकीट द्या, पण काहीच म्हणणं आहे की पैसे बघून तिकीट नाही.
शिवसेनेत पैसे बिसे काही नाही. ऐन टाइम मला पैशावर उमेदवार नाही, पैशावाला उमेदवार नाही. सगळ्या बाजूने सक्षम उमेदवार द्यावाच लागतो पक्षाला. मी म्हणूनच पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा निवडणुकीला उतरतो तर आपली कोणाचीच इच्छा नसते की आपण पराजय पत्करावं. आपल्याला निवडून यायचंच असतं, कसल्याही परिस्थितीत निवडून यायचं असतं. म्हणजे आपण काय असं काही भांडण तंड करून निवडून येत नाही, पण एक राजनीतीचे डावपेच असतात. हे डावपेच आपणच निवडून यावं लागतं. कारण आता जर निवडणुकीत पडलं तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला काहीच करता येत नाही. पंढरपूर गट क्रमांक 51 मध्ये उमेदवारी शिवसेनेची. किती जणांची मागणी? तिथे पण 5-6 जणांची मागणी होती. कोण कोण? तिथं राजू राठोड होते, जे मागच्या वेळेस त्यांच्या पत्नी होते जिल्हा परिषद सदस्य. भास्कर पेरे होते, मातकर होते आणि गणेश नवले होते. आणि एक सय्यद म्हणून एक मुसलमान पण कॅन्डिडेट होता आपल्याकडे. 5-6 जण. त्यांचंच पूर्ण सर्वे वगैरे करून आणि सर्वसाधारणसाठी जागा होती, त्याच्यामुळं ओपन कॅन्डिडेट, चांगला कॅन्डिडेट. आणि तो पंचायत समिती रनिंग मेंबर होता. पंचायत समितीला तो सध्या रनिंग आहे, त्याच्यामुळे ते पंचायत समितीचा त्याला अनुभव आहे. अशा अनुभवी कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य दिली. आणि मला खात्री आहे की तो चांगल्या मताने निवडून येईल. घरामध्ये आता एक ओबीसी महिला आहे आणि पंढरपूरला ओबीसी महिला आहे आणि तिकडे गेवराईमध्ये ओबीसी पुरुष आहे. तिथे सर्वसाधारणच आहे. तर मग इथे घरामध्ये बाळूराव म्हणून आपले ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांच्या मिसेसला झालेला, त्यांचं आताच इलेक्शन झालं होतं मागे, चांगल्या मताने ते निवडून आले होते. तिथे पण 4-5 कार्यकर्त्याची इच्छा होती, पण तिथलं एक मतदान जर पाहिलं तर तिथं दलित मतदान आणि मुस्लिम मतदान जास्त आहे पंढरपूरमध्ये. आणि बाकी ओबीसी आणि ओपन मतदान हे टक्केवारी फार कमी आहे. आणि त्याच्यामध्ये जे रिलेशन तिथं मेंटेन करावं लागतं. तिथं एक ग्रामपंचायत सदस्य या नात्याने त्याला तिकीट दिलं, त्याच्यामुळे तिथली रचना थोडीशी बदलली. पंढरपूरला जॉईन वळदगाव झाले, वळदगावमध्ये आमचं पूर्ण मान्य केलं आहे. वळदगावमध्ये 100% आम्हाला तर जवळपास 80% मतदान होतं. गोलवाडीमध्ये सुद्धा 80% मतदान आम्हाला होतं. तो भाग त्याच्यात आहे त्या घरामध्ये, त्याच्यामुळे त्या तिथलं सीट आमचं 100% निवडून येईल. दौलताबाद गटामध्ये मागणी खूप होती. दौलताबाद गटामध्ये मागणी खूप होती. राष्ट्रवादीचे संजय कांजुले म्हणून होते, ते त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. उद्धव साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला होता. त्यांना आपण पण पक्षात देत होतो, त्यांना पण आपण ते पण उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण काही दौलताबाद गटामध्ये अनेक जणांची मागणी होती तिकिटासाठी. तिथं मला वाटतं एक जण कोणतरी बंडखोरी केली शिवसेना. नाही, बंडखोरी नाही म्हणता येणार. अजून तो थोडा नाराज आहे. तर उद्या फॉर्म घ्यायची शेवटची तारीख आहे, आम्ही त्याला शांत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. किती जणांची मागणी होती? राष्ट्रवादीमधून जे आले राष्ट्रवादीतून आपण त्यांना आपल्या पक्षात घेतलं होतं. उद्धव साहेबांच्या हस्ते प्रवेश करून घेतला होता मुंबईला. आणि त्यांचं त्या भागात काम पण आहे. त्यांचे वडील पण माझ्या शिवसेनेचे सरपंच होते, त्यांचे वडील पण शिवसेनेत होते, हे राष्ट्रवादीत होते. त्यांचा पूर्ण गट आपल्याकडे आला होता. त्याचं पण काम चांगलं आहे. पण ऐन वेळेवर पक्षाचे काही समोरचा कॅन्डिडेट मुसलमान आहे काँग्रेसचा, तो पहिला राष्ट्रवादीमध्ये होता, पण त्यांनी तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटलेला होता. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी ते वरती सर्व हालचाली करून तो मतदारसंघच काँग्रेसचा करून घेतला आणि तो आता काँग्रेसकडे उभा आहे. तर तो आहे म्हणजे प्लॉट पार्टी, पैशावाली पार्टी, आणि तो खूप खर्च करू शकतो. अशा काही घटना त्या ह्या काळामध्ये घडल्या, त्याच्यामुळे पक्षाला एक वेगळा विचार तिथं करावा लागेल. आणि मग त्याला थांब पुढच्या वेळेस तुझा विचार करू किंवा अजून तुला सगळ्यात एक मोठी जबाबदारी देऊ. त्यांनी फॉर्म भरलेला आहे. फॉर्म आहे त्यांचा. फॉर्म आपण जे 2-2 उमेदवार होते ना, 2-2 उमेदवाराला फॉर्म भरायला सांगितलं. त्यातून एकच उमेदवाराला हे करायचं होतं आणि एक उमेदवाराला बॅक घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी आपण 2 उमेदवाराला सांगून ठेवलं होतं की तुम्ही 2-2 जण फॉर्म भरा. त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म आहे. ते एक गणामध्ये सुद्धा काहीतरी फॉर्म ते दौलताबाद गण ओबीसी महिलासाठी आहे. तर ते त्यांचं जात वजाचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे ऑलरेडी होतं आणि ती पावती त्यांनी त्याला लावली नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी ते निवडणूक अधिकाऱ्यांनी ते त्याशी हे केलं. आता त्या संदर्भात आम्ही न्यायालयात धाव घेतलेली आहे. प्रमाणपत्र वैध आहे म्हणून ते पुढे हे करतात. आता सुनावणी होईल 9 तारखेला.
तसे अजून आमचे 2 कॅन्डिडेट आहेत तिथे. हो, आता हे नाही झालं तर मग त्यांना सी फॉर्म देऊन बक्षीस तिकीट वाळूज महानगर परिसराला आजूबाजू पंढरपूर खुलताबाद दौलताबाद परिसर तिसगाव हा सगळं कायमच सत्ता ही शिवसेनेकडे आहे. मग तिथे अनेक प्रश्न आहेत. तर यावेळेस तुम्ही मतदारांकडे कोणत्या प्रश्न सोडणार आणि कोणत्या मुद्द्यावर मत मागणार आहात? नाही, आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी आता जवळपास जवळपास मला 3-3.5 वर्ष कालावधी गेला. त्याच्या म्हणजे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार साहेबांच्या ह्याच्यामध्ये आपण हे जे काम करतो, तर मी स्वतः जातीने जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव, शिरसमाळ एक 100-150 वस्तीचं एक गाव आहे शिरसमाळ, ते पूर्ण म्हैसमाळच्या डोंगरावर आहे. तिथे सुद्धा आपण रस्ता केला. तिथं 5 लाखाचा रस्ता आता आपण तिथं मंजूर करून दिली. तिथं बोरची मागणी होती, बोरची मागणी करून दिली. तिथं पाण्याची टाकी, त्याला पाणी येत होतं वरती, पाण्याची टाकी सुद्धा आपण तिथं करून दिली. डोंगरावर पाणी चढत नाही, त्यांची मोटर खराब झाली होती, ते आपण स्वतः खर्चे पैसे खर्च करून तिथं ती मशीन वगैरे दुरुस्त करून त्यांना पाणी प्रेशरने वरती यावं. हे सामाजिक काम. आता आपल्याला तर माहिती आहे की मागच्या 3-4 वर्षात आपल्याकडे पाऊस पडला नाही, दुष्काळ होता. दुष्काळात सर्वच शेतकरी वगैरे पूर्ण भयान झाले होते, काहीच उत्पन्न साधन नव्हते, काही नव्हते. त्या टायमाला सुद्धा उद्धव साहेबांनी स्वतः त्यांच्या चित्रकलेच्या ह्याच्यातून जे उत्पन्न मिळालं होतं, पैसे मिळाले होते, ते पैसे त्यांनी पूर्ण मराठवाड्यासाठीच वाटले. त्यामध्ये आपण पूर्ण तांड्यावरचे लोक घेतले होते. हे तांड्यावरचे जे गरीब शेतकरी वगैरे आहेत, मोलमजुरी शेतामध्ये करतात, असे लोक निवडले होते आपण. त्यांना 10,000 रुपये, दिवाळीच्या फराळाची व्यवस्था, अजून काही त्यांना मदत करता येईल ते मदत केली. काही शेतकऱ्यांचे काही त्यांना योजनेअंतर्गत त्यांना तिथं नांगर घ्यायचा होता किंवा त्यांना अजून काही साहित्य घ्यायचं होतं, त्याचे पैशाचे 10%, 20% गव्हर्नमेंटला भरावं लागायचे होते. त्यांचे पैसे सुद्धा शिवसेनेने स्वतः भरले आणि त्यांना त्या वस्तू घेऊन दिल्या. असं एक प्रमाण त्या गावामध्ये गेले. आणि आमदार साहेबांच्या असतील आता मी 2.25 कोटीचा दौलताबाद ते केसापुरी नागपूरचा रस्ता घेतला, तो 2.25 कोटीचा आहे. मुख्यमंत्री निधीमधून त्याला मान्यता मिळाली, त्याचं उद्घाटन पण झालं, काम पण चालू आहे. आणि 3-3, 5-5 लाखाचे काम, 10-10 लाखाचे काम या रस्त्याचे पूर्ण गावात चालू आहे. दौलताबादमध्ये चालू आहे, माळीवाड्यात चालू आहे, आमची मंडीमध्ये चालू आहे. त्यानंतर तुमचा इकडे शरणापूरचा रस्ता केला, वदारवाडीचा रस्ता केला, करोडी गाव आमदार साहेबांनी दत्तकच घेतलं, त्याचं तर पूर्ण लक्षात बदलून टाकलं, पूर्ण डेव्हलप केलं. त्याच्यानंतर आता तुम्ही जवळ इथे आलं, तिसगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. शेतगावमध्ये तुम्ही अंतर्गत रस्ते असतील, मेन रस्ते असतील, सेटेलाईट असतील, सौर ऊर्जेवर चाललेले लाईट तिथे बसवले, एसएलए बसवले. म्हणजे एकंदर सर्व भागामध्ये शिवसेना एक चांगल्या पद्धतीने काम करते. भजननगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती, भजननगरमध्ये पूर्ण केली. आता फक्त भजननगरचं मेन रस्त्याचं काम बाकी राहिलं, ते फक्त एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या एक ह्याच्यामुळे राहिलं. ते टेंडर पण काढलं आपण, जवळपास 33 कोटीचं टेंडर काढलं, एक 4.5 कोटीचं आणि 29 कोटीचं असं ते टेंडर पण काढलं. एक जणांनी टेंडर घेतलं पण ते कामाचं. त्याने काय केलं, त्याला दुसरीकडे कुठं काम भेटायचं होतं म्हणून त्याने इकडं कमी भावामध्ये तो टेंडर घेतला, म्हणजे लोएस्ट घेतलं 20-25%. त्याला ते काम तिकडचं भेटलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, 6 महिने जाऊन दिले. आता एमआयडीसीचं कसं आहे, तुम्ही टेंडर एकदा घेतलं की तुमची 6 महिने ते वाट पाहणार वर्क ऑर्डर घेण्यासाठी. आणि जर तुम्ही आला नाही तर मग ते तुमचं टेंडर ते बाद करतात. त्याच्यामुळे ते 6 महिने त्यांनी घालवले. म्हणजे मागच्या पावसाळ्याच्या अगोदर जे काम होणार होतं, तर हा पूर्ण पावसाळा आम्हाला पूर्ण रस्ता खराब राहिला. आता आपण त्याचं पूर्ण टेंडरिंग केलंय, आता ते कॉलमध्ये गेले आणि आचारसंहिता लागल्यामुळे ते प्रोसेस थांबलेली. पण या पावसाच्या अगोदर हा रस्ता पूर्ण होईल. आणि अंतर्गत रस्त्याचे जे आहेत त्या अंतर्गत रस्ते आपण आमदार निधीतून आपण देतोच. काय मग तिथं शिवसेना सत्ता आहे, पण अजूनही तिथं स्वच्छतेचा प्रश्न आहे. कचरा कुणी उचलायचा, एमआयडीसी उचलायचा का ग्रामपंचायत? ते तुम्ही म्हणजे आम्ही ग्रामविकास मंत्रालयाकडे आपण त्याचा प्रस्ताव दिला होता. ग्रामविकास मंत्रालयाने तो मंजूर केला आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला सांगितलं आणि जिल्हा परिषद एमआयडीसीला सांगितलं की तुम्ही तो कचरा उचला. त्याचा जो काही खर्च वगैरे असेल तर एमआयडीसीला ते ग्रामविकास मंत्रालयामार्फत ती जाणार आहे. त्याच्यामुळे आता तिथला जो कचरा उचलायचा प्रश्न होता की ग्रामपंचायत, तर आमची ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामपंचायत, याला बाहेरचं उत्पन्न काही नाही. जर बाहेरच्या कंपन्यांचा याचा त्याचा जो त्याला टॅक्स रुपये पैसा येतो, करोड रुपये पैसा येतो, तो आमच्याकडे येत नाही. आणि गावात तुम्हाला माहिती आहे गावातलं किती येणार, तर त्या सारी सिंपल ग्रामपंचायत आहे. आता त्याच्यामुळे आता एमआयडीसी तो कचरा उचलणार आहे, ते पण फायनल करा. आणि आता ह्या नोटाबंदीच्यामुळे काही लोकांनी टॅक्स होता तो तिथं घेऊन भरला, त्याच्यामुळे सध्या परिस्थिती चांगली आहे ग्रामपंचायत.
आणि आता तर स्वच्छता वगैरे या आम्ही सरपंच आमचा असल्यामुळे तिथलं पूर्ण स्वच्छता वगैरे करायचं काम आम्ही स्वतः करतो. काही संस्थांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली, उद्योजकांनी खूप मदत केली. उद्योजकांनी तर स्वतःचा कचरा उचलून त्याचा रिसायकलिंग करायचं साठी सुद्धा आम्ही MIDC कडे प्रस्ताव दिलेला आहे. ती जागा सुद्धा काही दिवसात मंजूर होईल की तिथं आणून तो कचरा टाकायचा, त्याचं रिसायकलिंग करणार किंवा खत निर्मिती करणार, अशा प्रकारचा एक प्रस्ताव सुद्धा तिथं आता MIDC कडे जागा सुद्धा अवेलेबल आहे. 2 एकर जागा त्यांनी करून ठेवलेली आहे. वाळूज महानगर हे औद्योगिक वसाहत आहे सगळे. तिथं सर्वसामान्य माणूस म्हणजे खूप गरीब पासून ते उच्च गटामध्ये उत्पन्न असणाऱ्या गटामध्ये माणसं आहेत. तिथे अनेक महाराष्ट्रातून किंवा परराज्यातून माणसं आले. तिथे राहण्याच्या जागेचा आणि स्वच्छतेचा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नाही तिथे आणखी. सर्वसामान्य परवडणं असं तिथे जावं नाही, तुम्ही आता ते बरोबर आहे. तो जो भाग होता MIDC ची ही पहिली योजना आहे निवासी क्षेत्राची. आतापर्यंत त्यांनी अशी योजना कुठे केली नाही. आणि त्या टायमाच्या MIDC त्यावेळेस आणले जवळपास 85-86 टायमाला त्यांनी ते रेखांकित केलं होतं की त्यांना वाटत होतं की ही वाळूज इंडस्ट्रीजला एवढंच रेसिडेन्शियल एरिया खूप होईल. त्याच्या हिशोबाने त्यांनी नियोजन केलं होतं. पण ते नियोजन करताना त्यांनी शिडको किंवा म्हाडा यांचा अनुभव वेगळा आहे. हे कमर्शियल लोक आहे शिडको आणि म्हाडावाले. त्याच्यामुळे ते काय करतात की प्लॉटिंग टाकायच्या अगोदरच तुमचं ड्रेनेज लाईन, रस्ते, सॅटेलाइट हे जे कामं हे शिडकोवाले आणि म्हाडावाले करू शकतात. MIDC कडे तसा अनुभव नव्हता. MIDC फक्त उद्योजकांना प्लॉट देणारी कमी भावामध्ये देणारी हे आहे महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत संघटना आहे. तर ती प्लॉट देण्यात येते. मग त्यांनी त्यावेळेस काही तसं नियोजन केलं नाही. ज्यावेळेस आम्ही तिथे काम करत होतो इंडस्ट्रियल एरियामध्ये, मग तेव्हा आम्हाला समजलं की काम करण्यासाठी हे प्लॉट इथं अवेलेबल आहेत. मग आम्ही ते मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळेस 3600 रुपये रेट होतं. 3600 रुपये एक स्क्वेअर मीटरचा रेट होता. 3600 म्हणजे जवळपास 3 रुपये 60 पैसे. अजूनही आता शिवसेनेची कायम सत्तेची मतदाराची किंवा जनतेचं असं म्हणणं आहे की तर सार्वजनिक शौचालय सुद्धा नाही तिथं. नाही, काय झालं बाजारपेठेत बाजारपेठ म्हणून त्यांनी असं वैयक्तिक कमर्शियल झोन तयार केला नाही. त्यांनी काय केलं रेसिडेन्शियलच्या बाजूलाच नंतर ग्रामपंचायत तुमच्याकडेच होती, तुमचे जे गाव सदस्य होते, पंचायत समिती सदस्य आहेत ना, आमचे आहेत ना. मग आम्ही तेच सांगतो तुम्हाला, ग्रामपंचायत सदस्य तो आहेच आमचा. पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद पण आमचे धनुष्यबाणच निवडून तिकडे गेलेले होते, आमचेच येते. पण तिथं जे होतं आता कमर्शियल एरिया आहे. कमर्शियल एरियात तुम्हाला ज्यावेळेस बांधकाम करायचं MIDC तुम्हाला सांगते, तुमच्या तिथे शॉपिंग आहे सगळे, तर त्या प्लॉटमध्ये त्यांच्या तिथं शौचालय वगैरे सर्व आहे ना. आता मी रेसिडेन्शियल भागात राहतो, आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये तुम्हाला सर्व सुविधा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. फक्त बाहेर पुढं की ज्या मेन चौकामध्ये इकडे आम्ही मागे चौकामध्ये पण त्या केल्या होत्या. गणपती मंदिरापाशी गेली होती, महाराज प्रताप चौकात गेली होती. पण तिथं ती कोलगेट समोर सुलभ शौचालय जागा दिली. आपण सुलभ शौचालय पण आणलं होतं. पण ते तिथले लोक त्यांना ते सोडून गेले सुलभ शौचालय. तिथं सध्या सुद्धा चालू आहे. ते आपण करतोय ना, ते करतोय. आता यापुढे काय करणार नाही, आता आमचं विजन काय आहे की पहिलेच हे जे रस्ते ड्रेनेज लाईनचं सुद्धा काम केलं आपण. आम्ही उपोषणाला बसलो होतो, ते मंजूर झालं. नंतर 15 वर्ष लागले आम्हाला ते ड्रेनेज लाईन साठी भांडताना. आणि नंतर आता ते मंजूर झालं. टेंडर पण निघालं. एक जण टेंडर घेतलं, त्याने अर्धं काम केलं. नंतर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट मध्ये वाद झाले, ते दोघांचे कॉन्ट्रॅक्ट राहून गेलं. त्याच्यामुळे ती योजना ती थांबलेली आहे सध्या. आता रस्त्याचं टेंडर आता निघालं, रस्ते सुद्धा आम्ही करून देणार नाही. नंतर आमच्या वरच्या लोकांना पाणी मिळत नव्हतं. वरून खाली पश्चिम केमिकल जी जलवाहिनी येते ती पाणी दोन्हीकडे जात होतं. उद्योजकाला पण जात होतं, रामनगावच्या C सेक्टरला इकडं, E सेक्टरला, आणि इकडे रेसिडेन्शियल एरियाला पण जात होतं. मग मी ते मागे लागून दोन्ही पाईपलाईन वेगळ्या केल्या. म्हणजे आता त्यांना उद्योजकाला वेगळी पाईपलाईन केली आणि रेसिडेन्शियलला वेगळी. त्यांना ते पूर्ण पाणी आंबेडकर चौकापर्यंत सेपरेट पाईपलाईन केली. मध्यंतरी लोकांची मागणी होती गटारावर आम्हाला ढापली पाहिजे. ते पूर्ण एरियातल्या गटार पूर्ण त्याची साफसफाई करून त्याच्यावर मजबूत असे ढापे पूर्ण बजाजनगरमध्ये टाकून घेतले. काही ठिकाणी पाईप टाकायचे होते, काही ठिकाणी पाईप टाकली. जय भवानी चौकात तर कोलगेट कंपनी पण मोठमोठे असे व्यवसायाचे पाईप टाकले. परत पाईप पाणी त्याच्यामुळे आणून स्वच्छता त्याच्यामुळे राहते. डास वगैरे होते, झाकून टाकल्यामुळे कचरा पण जात नाही आतमध्ये. आता काही गोष्टी अजून करायच्या. आता ह्या निवडणुकीनंतर आम्ही करू. आता शिवसेना कोणते आश्वासन देणार आहे मतदारांना? कारण या अगोदर कंटिन्यू सत्तेत होत्या. नवीन तुम्हाला सांगतो, शिवसेना असं आश्वासन देऊनच काम करते असं काही नाही.
आमच्या समोर जे पण काम आमच्या तिथे कार्यकर्त्यासमोर ते काम आम्ही करतो, झटपट करतो. आम्हाला जर एखाद्या सोसायटीला सांगितलं नाही माझ्या या सोसायटीत हा प्रॉब्लेम आहे, आम्ही लगेच ते जाऊन बसतो. आश्वासन तर आमचे काही मेन आश्वासन आहे प्रमुख्याने. आरोग्य केंद्र सुद्धा आम्ही मंजूर केलेले आहे, त्याला सुद्धा निधी आलेले आहे, ते सुद्धा काम होईल. जागा सुद्धा 2-2.5 एकर जागा एमआयडीसीने राखीव ठेवली, ते सुद्धा आपण घेतलेले आहे, ते पण काम चालू आहे. आता जिल्हा परिषदच्या शाळेच्या 2-3च खोल्या होत्या. आम्ही जमुनाताई जे बजाज आहे त्या संस्थेमार्फत त्यांनी आम्हाला जो 26 लाखाचा निधी दिला आहे, त्याने 2,60,000 10% भरायचे होते. ते आम्ही असे सर्वांचे कडून गोळा करून विद्यार्थ्यांनी, तन्वणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व पालकांनी शिक्षकांनी मिळून ते 2,60,000 रुपये आम्ही त्या संस्थेला दिले. तर ती संस्था तिथं पूर्ण 2 खोल्या, तिथं मुलांसाठी शौचालय वगैरे ते स्वतः ते बांधून देणार. म्हणजे एक डेव्हलपमेंट चालू आहे. तुम्हाला आरोग्याचं होणार आहे, शाळेचं होणार आहे, अंगणवाडीचे सुद्धा जागेचा प्रस्ताव एमआयडीसीकडे आपण पाठवलेला आहे. रस्त्याचं होणार, गार्डन 2 ठिकाणी गार्डन घ्यायचे ठरवले. नगरपालिका किंवा महानगरपालिका करण्याची चर्चा असते, पण असा अधिकृत प्रस्ताव कधीही शासन काय लोकांची मानसिकता तिथपर्यंत जाते, पण त्याच्या पुढे ते कोणी त्याला पुश करत नाही. कारण आता लोकसंख्या 65,000 ते 70,000 ऑफिशियल लोकसंख्या आहे आणि मतदारसंख्या जवळपास 34,000च्या 35,000च्या जवळपास आहे. आणि तिथंच राहणाऱ्याचं जर सर्व केलं तर तो आफ्टर 1.5 ते 2 लाखाच्या पुढे आहे. मग त्यांना जी सुविधा मिळायची, आता हे सुविधा आपल्या ग्रामपंचायत आमच्याकडे काय आहे की पाण्याची व्यवस्था चांगली आहे. 24 तास पाणी असल्यामुळे त्या भागात पाण्याचा प्रश्न चांगला असल्यामुळे लोक तिथे येतात, दुसरीकडे जात नाही. आता लांब गेले की तुम्हाला तिकडे बोरचं पाणी प्यावं लागतं किंवा तिकडे 2-2 दिवस 1 दिवस पाणीच मिळत नाही. त्याच्यामुळे बाकी लोक तिकडे जात नाही. इकडे आमच्याकडे त्याच्यामुळे लोकसंख्या जास्त आहे, सुविधा चांगली आहेत आणि कंपन्या जवळ आहेत. ह्या बाजूला रेसिडेन्शियल आणि ह्या बाजूला तुमचा कंपनी आहे, त्याच्यामुळे जाण्या यायचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतो. त्याच्यामुळे तुमचं महिन्याचं बजेट वाढतं ना. तुम्ही जर शहरात राहिले, तुम्हाला शहरातून जर इथं कामासाठी यायचं तर तुम्हाला कमीत कमी महिन्याला 5,000 रुपये 3,000 रुपये गाडी भाडं खर्च करावं लागतो. तेवढ्या 2-3 हजारामध्ये तुमचा जो महिन्याचा दुसरा खर्च आहे तो इथं राहून निघतो ना. आणि शिक्षण क्षेत्रातला चांगल्या शाळा आमच्याकडे आहेत, इंग्लिश मिडियमच्या आहेत. शिवसेना महानगरपालिका होण्यासाठी किंवा नगरपालिका होण्यासाठी आग्रह आहे का ते? नाही, आग्रह राहणारच ना आम्ही. तुम्ही प्रस्ताव नाही पाठवत? नाही, आता आम्ही ठरव घेतलेले मागच्या ग्रामपंचायत, मागच्या आमची ग्रामपंचायत आहे ना, मागच्या आमच्या ग्रामपंचायती ठरव घेतलेले आहे. आता नवीन मॉडेल परत घ्यायलो. आता हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एकनाथ जाधव म्हणजे आम्ही सत्ता आल्यानंतर इथं महानगरपालिका आणि सत्ता त्यांच्या महाराष्ट्र शासनाची सत्ता आमच्याकडे आहे. आम्हाला जनतेने आता जिल्हा परिषद मध्ये यश दिलं तर आम्ही जिल्हा परिषदच्या दिल्याशिवाय तुम्ही करणार नाही का? त्यांचं असं म्हणणं आहे किंवा माझ्याकडे कोणी असं नाही, तुम्ही हे करू का ते करू, हवेत बोलू नका. आतापर्यंत खूप झालं हवेत चांगलं बोलणं, आश्वासन हे करू. आजच्या दिन आणायचं म्हणतात. तुम्ही पाहिलं डोंबिवलीच्या सभेमध्ये काय म्हणलं ते मुख्यमंत्री? 10,000 कोटी देतो, 20,000 कोटी देतो, कोणते दिले? काहीच नाही. बीजेपी फक्त आश्वासन देते. हवेतच आश्वासन आहे. लोक पण बोलतात, बळबळी पडतात. पैशाची ग्राउंड लेवलवर काम करताच तुम्हाला आजच्या दिवशी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला आज जर नसेल तर उद्या तुम्ही जिवंत राहता कशावर? तुम्हाला जर आजच खायला प्यायला नाही दिलं तर उद्याच तुम्ही बघता का सूर्योदय? 30 गावचा कचरा डेपोचा तो पण प्रश्न आहे ना. तो पण लावून धरला की तिथं नका लांब घ्या. किंवा रिसायकलिंग जो एमआयडीसी मध्ये तुम्ही करणार तर तिथं जाऊ द्या कचरा. तिथं दुर्गंधी पसरली तर काय होतं ते कामगार कामाला जातो पण खासदारांनी सांगितलं नाही सांगितलं. इथल्या जे महापालिका वगैरे जे शासकीय अधिकारी त्यांनी जवळ 5-6 गावाचा सर्वे केला, त्या गावातून ते जवळ. आता काही लोकांना ट्रान्सपोर्ट जवळ पाहिजे, मग त्याला बेनिफिट जास्त आहे ना कॉन्ट्रॅक्टरची मागणी. हा, हे लक्षात येत नाही. हे उगाच एकमेकावर ढकलतात. आता तुम्ही सांगा, तुम्हाला जर 50 किलोमीटर पुढे जाऊन कचरा टाकावा लागायचा, तेच तुम्ही 10 किलोमीटर टाकलं तर मधले 40 किलोमीटरचा जो तुमचा वार्षिक खर्च आहे, तो खर्च जर कॉन्ट्रॅक्टरचा वाचत असेल तर तो पैसा तो माझे जर इथं 40 कोटी वाचतात तर मग मी 10-2 कोटी खर्च करायला त्याला काय जातं? मग इकडे कोणाच्या वास्तविक बसणार? आमच्या नागरिकांचेच बसणार ना. आणि मग परत अफवा पसरवायच्या की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. असं नाही चालत. वाळूज तालुका करण्याची मागणी आहे शिवसेनेचं. काय नाही, तालुका तर लोकसंख्या आहे, तालुका ऑटोमॅटिक होणार. लोकसंख्या तेवढी व्हायला लागली ना तर तुम्हाला तालुका करावाच लागेल. आता शिवसेनेची प्रमुख लढत कुणासोबत असणार? भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस,
काय इथं नाही, आमची कारण तुमचे 4 गट हे प्रमुख आहेत. 4 गट आहेत. आता 5 आता शिवसेना खिंडार पडले अगोदर नव्हतं. नाही नव्हतं, पण आम्ही पश्चिममध्ये घुसलो होतो. ते मागे थोडी लाट होती, त्याच्यामुळं त्यांना त्याचं असं वाटू लागलं की हवे असं होईल. बीजेपी नाही, भारतीय जनता पक्ष दावा काय की आमचीच सीट नाही असं नाही. पाहिलं मागच्या जिल्हा परिषद त्यांची किती सीट आली निवडून, आता- त्यांच्यापेक्षा 3 पट आमची आलेली आहे. ते काय- आता सत्ता आहे नाही, आता पण त्यांची आता युती तुटली म्हणून झालं आता हे. आणि आता नोटबंदीचा हा चांगला आहे निर्णय, त्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो, वाळूज औद्योगिक क्षेत्र ह्या नोटबंदीमुळे अक्षरशः भरपूर निघाल. अक्षरशः हा मुद्दा तुमचा निवडणुकीचा असला म्हणजे आहेच. तुम्ही बघा, तिकडे 4,000 कामगार बेकार झाले. 4,000 म्हणजे काय झालं आज? उद्योजकांना पैसे नाही, कामगारांना पेमेंट द्यायला पैसे नाही, सोडून गेले लोक. घरं खाली पडलेत, भाडे करू नये. इतकी परिस्थिती बेकार आहे. हे चाल आता हे म्हणतात, त्यांच्याविषयी कुणी काय बोलले गेले की ते पण परत फोन करतात की तुमचा तुम्ही याचे धाड मारा, त्याचे धाड मारा, असे कामं चालू आहे. प्रेशरवरून चालू आहे सर. तुम्ही म्हणजे पूर्ण जर अभिन साहेबांनी सांगितलं की पूर्ण जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 40,000 कामगार बेकार झाले. आपल्या बाजारपेठाचे 4,000 ते 5,000 उद्योजक संघटना पक्ष आहे, तुम्ही सत्तेत पण आहात केंद्राला. ते आहे, आता ते वरिष्ठांच्या पुढची गोष्ट आहे. ते मी एक तालुका प्रमुख सांगाय तुम्ही पण मला वाळूज इंडस्ट्रीमध्ये आज तुम्ही सांगा शिवसेना चिकनखान्याची हालत काय झाली? नोटबंदीचा शिवसेना फायदा होणार. आणि नोटबंदीत आम्ही आवाज आज पण उठवतो ना. उद्धव साहेबांनी नोटबंदीला विरोध केला नाही ना. नोटबंदी केली चांगली गोष्ट आहे ना, पण त्याचं नियोजन तुमच्याकडून चुकलं ना. ते नियोजन पहिले चांगलं करायला पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला ह्या गोष्टी घडल्या नसत्या ना. आज कामगार असो, उद्योजक असो, तुम्हाला ATM मध्ये लाईन लावायची गरज नसती पडली. बँकेत तुम्हाला 4,000 रुपये जमा करा, विड्रॉल करा, याची गरज नसती पडली. हे जर प्लॅनिंग केलं असतं तर होऊ शकत होतं ना हे, पण यांनी केलं नाही ना. ते याला दाखवायचं होतं की नाही तुम्ही काय केलं. आपल्याच लोकांना त्रास दिला ना. बाहेरच्या लोकांनी कोणी येऊन त्रास दिला का? तुम्हीच त्रास दिला ना. एका कामगाराला आज पगार घ्यायला त्याला चेक मिळतो, तो चेक बँकेत टाकायसाठी त्याला 1 दिवसाचा खाडा करावा लागतो. कोणत्या बँकेत संध्याकाळी कुठे असते सांगा बरं, तू सांगा. त्याला एक चेक टाकायसाठी त्याला खाडा करावा लागतो की नाही, आणि पैसे काढायचे टायमाला परत तेच. म्हणजे नुकसान कोणाचं होऊ राहिलं? आपल्याच लोकांचं होऊ राहिलं. त्यासाठी आम्ही मानतो की बा आमच्या लोकांचं नुकसान होत आहे. उद्धव साहेब तेच बोलले, तुमची प्रोसिजर चुकली. तुम्हाला करायला कोण नाही म्हणतं करायला, चांगली गोष्ट आहे ना. सगळ्यांनीच व्हावा केली त्याची, आम्ही पण करतो ना. काही फायदा झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, फायदा काय बरं? लोकांना त्रास देऊन काय फायदा मिळत अर्थ काय तुम्ही सांगा. तुम्हाला खूप खूप मारायचं, खूप खूप बोलायचं, वाईट वाईट बोलायचं, घरी न्यायचं, सगळं स्वादिष्ट असं चांगलं खायला द्यायचं, मग ते तुम्हाला पचेल का काय होईल सांगा. तुम्हाला सांगा. एवढ्या विश्वासाने तुम्हाला एवढे अपेक्षित नसताना खासदार दिले, अपेक्षित नसताना तुम्हाला सत्ता तुमच्या हातात दिली, मग तुम्ही हे करताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे की खालच्या सर्वसामान्य लोकांची, की ह्याचा खालच्या तळागाळाच्या लोकांवर काय परिणाम होईल. करा ना, तुम्हाला करायला कोण नाही, तुम्हाला देश चालवायचा, देश चालवा ना, चांगल्या पद्धतीने चालवता, सगळेच मान्य करते ना. पण तुम्ही खालच्या तळागाळात, मग आमचं साहेबाचं उद्धव साहेबाचं तेच म्हणणं आहे ना की तळागाळाच्या लोकांचं काय, त्यांना पुढे सोडत, वाऱ्यावर का सोडत? त्यांनी मतदान नाही केलं का? त्यांच्या मतदानावर तुम्ही आज निवडून आलात ना, त्यांना असं वाऱ्यावर का सोडत? मराठा क्रांतिमुख मोर्चा खूप चर्चा आहे का, याचा परिणाम निवडणूक असं वाटतं तुम्हाला? तसं नाही, तसं काही नाही होणार. मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेने पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे, आणि पहिलं अधिवेशन घ्या म्हणून आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, राज्यपालांकडे सुद्धा जाऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. आणि ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं इलेक्शन असतं. ह्या कार्यकर्त्यामध्ये ज्या ज्या आरक्षित जागा असतात, सर्वसाधारण असतात, तिथे सगळीकडेच त्याप्रमाणे उमेदवार दिलेले आहे. त्याच्यामुळे त्याचा काही कुठं असा परिणाम होईल असं मला नाही काय वाटत. आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात कोणी जात नाही. मोठ्या लोकांच्या विरोधात पुढे काही निकाल लागतील ते मी आज तुम्हाला सांगू शकत नाही. शेवटचा प्रश्न, आपण प्रचार यंत्रणा कशी राबवणार? शिवसेनेची एक प्रचार करण्याची यंत्रणा आहे. म्हणजे आमच्याकडे, म्हणजे माझ्या लेवलच्या खाली सांगतो, तालुका लेवलच्या खाली उपतालुका प्रत्येक सर्कलमध्ये, म्हणजे 4 सर्कलमध्ये 4 उपतालुका प्रमुख आहेत. त्यांच्या खाली 8-8 विभाग प्रमुख आहेत. उपविभागाच्या खाली 8-8 उपविभाग प्रमुख आहेत. त्यांच्या खाली पूर्ण 12-12, 14-14 शाखा प्रमुख आहेत. आणि एका यादीला 1 गट प्रमुख, असं प्रत्येक गटामध्ये जवळ 12-12 गट प्रमुख आहेत. हे पूर्ण याद्यांची छाननी वगैरे चालू आहे. कोणता मतदार कुठं आहे, काही महिला आहेत, काही युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत. कोणता मतदार हे गाव सोडून दुसऱ्या गावात गेले आहे, त्यांचे ॲड्रेस काढणं चालू आहे.
म्हणजे एकंदरीत सर्व ही निवडणूक आम्हाला काही नवीन नाही. आता आमची माझी 16वी निवडणूक आहे. किती गटात सदस्य निवडून येतील? आमच्या इथं 8 पैकी 8 तर यायलाच पाहिजे आणि जिल्हा परिषद 4 यायलाच पाहिजे. दौलताबाद आमच्याकडे नव्हतं मागच्या वेळेस, थोड्या मताने आमचं पडलं होतं तिथं, पण आमची थोडी आपसमध्ये हे झाली, नाही तर ते सुद्धा सीट आमचं आलं असतं. त्यावेळेस ते नाही आलं, पण ह्या वेळेस चान्सेस आहेत. तुमच्या सर्वांची शुभेच्छा असेल तर आमची 40 सीट आहे, 8 पंचायत समित्या यावेळेस तुमच्या यायलाच पाहिजे. आणि वातावरण चांगलं आहे शिवसेनेसाठी. एकटे लढल्यामुळे अजून कार्यकर्त्यामध्ये जोश आहे, लोकात सुद्धा दुसऱ्या पक्षाविषयी राग आहे, संताप आहे, तो सुद्धा बाहेर निघेल. तुम्ही सांगा शेतकऱ्याला कापूस विकायला गेला तर 5,000 रुपये क्विंटलने कापूस घ्यायला तयार आहे, पण चेक देतो तुला, कॅश नाही देत. आणि मग तुला 15 दिवसाला महिन्याने. आणि जनरली एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत इकडे तिकडे चेक टाकला की तुमचा 15-15 दिवस 20-20 दिवस पास नाही होत. तुला कॅश पाहिजे असेल तर तू 3,500 घे, 4,000 रुपये घे. का घ्यायचे 1,000 रुपये कमी त्याने? मरमर त्यांनी शेतामध्ये मरायचं. तुम्ही एका क्विंटल मागे 1,000 रुपये, हो 1,000 रुपये जर तुम्ही एका क्विंटल मागे काढत असाल तर त्या बिचाऱ्याचे समजा 10 क्विंटल असेल, 15 क्विंटल, 15-20 हजार रुपये तुम्ही त्याच्या व्यापारीच्या बाजूने आहे. व्यापारीचे त्यांना काय भारतीय जनता पक्ष माथ्यावर ते काय म्हणतात ना, कोणी खाण्याचं कामच आहे ना तुमचं. काय नाही शेतकऱ्याची काय चुकी आहे? तुम्ही पाहिलं असेल तुमच्या न्यूज चॅनलने सुद्धा दाखवलेले आहे, टमाटे फेकून दिले लोकांनी, कांदे फेकून दिले, भाजीपाला फेकून दिला. परवडतच नाही ना तुम्हाला ते घेऊन मार्केटमध्ये कोणाकडे तर द्या, विका आणि घ्या. तुम्ही घरामध्ये मला जर कांदे खायचे तर मी घरामध्ये घेऊन किती ठेवून सांभाळून ठेवू शकतो. 5 किलो 10 ठरणार. मग आहेच ना फायदा नाही. ह्या गोष्टी चुका आहे ना, हे लोकांना आम्ही दाखवतो. भाव काय चालू आहे, बाजार भाव तुम्ही डाळीचे भाव बघा, तेलाचे भाव बघा, किती भाव वाढलेले आहेत ना. बिअर कंपनी आणि दारूचे भाव त्यांच्याकडे स्वस्त आहे. आता एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, मोदी सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने 27 पैसे वाढले, 62 पैसे वाढले, 1 रुपया 20 पैसे वाढले, डिझेलचे 4 रुपये कमी झाले, 2 रुपये वाढले, 4 रुपये, असं करता करता 22.5 रुपये हे गेल्या 2.5 वर्षात वाढले. किती? 22.5 रुपये. हे कोणाच्या लक्षात आहे का? हे 22.5 कोणाच्या खिशातून चालले? आणि काय तुम्ही आजचे दिन आल्याची बात करता? तळतळीत माणसाला अभ्यास जर करतो ना त्या माणसाला तळतळीत. हे काय चाललं, कशाला मग आपण निवडून दिलं, हा मोठा प्रश्न आहे. आमदार साहेबांनी त्यांनी मुलाखती सांगितलं की पक्षात गट आहेत, त्यांनी मान्य केलं. त्यांनी मान्य केलं पक्षात आमच्या गट आहेत. सर्व गटाचे नेते जे जाते तुमच्या 4 सर्कलमध्ये प्रचार येणार आहे. हो येणार, 100% येणार. सुरू पण झाले. खासदार आहे, जिल्हा प्रमुख आहे, आमदार आहे. कालपासून तिकीट वाटपाने नाही आमची शिवसेनेची पद्धत आहे, तिकीट मागणीपर्यंत सर्व ठीक आहे, कोणाकडे पण जाऊ द्या, पण तिकीट एकदा फायनल झालं मग त्याला कोणीही काही करू शकत नाही. एकदा तुम्हाला बी फॉर्म लागला पक्षाचा, त्या माणसाचं काम सगळ्यांनी करायचं. आणि मी आमदार साहेबांसमोर 24 तास राहतो. साहेब कशा पुढचे गट नाही, ही चुकीची कल्पना आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, एखादं काम निघालं त्याला जावं लागतं, ह्याच्याकडे जावं लागतं, त्याच्याकडे जावं लागतं. त्याच्यामुळं कोणी असं समजू नये की तो तिकडे गेला पाहिजे त्या गटाचा, असं काय नसते. कामानिमित्त जावंच लागतं. पदाधिकारी आहे, एखादा शिवसैनिक आहे, छोट्या लेवलचं काम असलं तर जिल्हा प्रमुख करतो, मोठ्या लेवलचं असलं त्याच्यापेक्षा आता आमदार बाप्पा कोणत्या गटाचे आहे? नाही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे पहिल्यापासून. गटाचं नाही, मी सगळ्याला धरून चालतो आणि सगळ्याच्या आशीर्वाद मला. हे होते आपल्यासोबत बाप्पा दळवी, औरंगाबाद पश्चिम तालुका प्रमुख. त्यांना स्थानिक राजकारण चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यांनीच उमेदवार निवडीमध्ये त्यांची भूमिका प्रमुख होती, हे आमदारांनीही मान्य केलं आहे, त्यांनीही सांगितलं आहे. त्यांची एकंदरीत त्यांच्या मुलाखतीतून असं जाणवतं की शिवसेना पूर्ण आत्मविश्वासाने आणि निवडणूक रिंगणात उतरली आहे आणि त्यांचा दावाही आहे की आम्ही पूर्णपणे सर्व सीट निवडून येणार आहोत. त्यांना शुभेच्छा. पप्पा, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.